ओम शांती। आज 9/7/2025 ची साकार मुरली आहे। बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, बाबा आलेले आहे तुम्हाला ज्ञानरत्न देण्यासाठी। बाबा जे तुम्हाला ऐकवतात ते तुम्ही दुसऱ्यांना समजवता। हेच ज्ञानरत्न एका सागराच्या शिवाय दुसरं कोणीही देऊ शकत नाही। प्रश्न आहे, आत्म्याची व्हॅल्यू कमी होण्याचं कारण काय झालेलं आहे? तर बाबा सांगतात की आत्म्यामध्ये विकारांची खात पडली। जसं सोन्यामध्ये सुद्धा काहीतरी मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये जशी खात पडते, तशाच रीतीने आत्म्यामध्ये सुद्धा विकारांचा गंज आला आणि म्हणून आत्म्याची जी किंमत आहे ती कमी झाली। बाबा सांगतात की जसं आत्मा खरं प्युअर सोनं होतं, त्याच्यामध्ये खात पडल्यामुळे ती अपवित्र बनली आणि अपवित्रताच्या कारणाने सुद्धा आत्माची जी व्हॅल्यू आहे ती कमी झाली। तर बाबा सांगतात की आता तर कलियुगामध्ये अशी वेळ आलेली आहे की आत्म्याला कोणतीही व्हॅल्यू नाहीये। आता बाबा सांगतात तुम्हाला दोघांनाही व्हॅल्युएबल बनायचं आहे, म्हणजे आत्म्याला पण आणि शरीराला देखील। आणि त्याची व्हॅल्यू तेव्हाच वाढणार आहे जेव्हा बाबांची आठवण किंवा ह्या ज्ञानरत्नांचं चिंतन आणि दान जितकं आपण दुसऱ्यांना करत राहू। पुढे बाबा सांगतात आजचं गीत, यह कौन आया आज सवेरे सवेरे। आज बाबा सर्व मुलांना खूप मोठ्या आणि गोड गोड शब्दामध्ये बाबा आज महावाक्य सांगत आहेत। बाबा युक्त्या पण खूप देत आहेत आणि बाबा मुलांबरोबर चिटचाट करत आहे, गप्पा गोष्टी करत आहे। बाबा सांगतात, मी येऊन तुम्हाला सांगतो की आत्माभिमानी बना, बाबांची आठवण करा, सेवेचे नवीन नवीन प्लॅन करा। बाबा सांगतात की मुलांनो, देही अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ करा। 84 जन्माच्या सीडी लाठवा, स्वदर्शन चक्रधारी बना। कधी कधी बाबा सांगतात मुलांनो, कल्पवृक्ष आठवण करा, त्रिमूर्तीच्या चित्राजवळ जा। हे सर्व बाबांचं डायरेक्शन म्हणजे खरं ज्ञानरत्नच आहे। बाबा सांगतात मुलांनो, मी पवित्र बनवण्यासाठी आलेलो आहे, पण मी पवित्र कुणालाही बनवत नाही, तर पवित्र बनण्याची मी विधी सांगतो, मार्ग शिकवतो। परंतु तुमच्या पुरुषार्थामध्ये मधून मधून माया विघ्न टाकत असते। मायाचं कामच आहे विघ्न टाकणं, आणि तुमचं काम आहे विघ्नांना पार करून पुढे जाणं। बाबा सांगतात मायेमुळेच तुमची आत्मा इम्प्युअर बनलेली आहे, म्हणजे अपवित्र बनलेली आहे। आता तुम्हाला मायावर विजय प्राप्त करून पुन्हा आत्म्याला पवित्र बनवायचं आहे। पुढे बाबा सांगतात की मुलांनो, नरापासून नारायण बनणं ही तुमची कथनी आणि करणी एकच असली पाहिजे। आपल्या स्वतःची अवस्था तुम्ही वारंवार स्वतः चेक करून पाहिली पाहिजे। आपण बाबांकडनं पूर्ण वर्षा घेणार आहोत का? त्यासाठी तुमची चालचलन सुद्धा चांगली असली पाहिजे। बाबा सांगतात मुलांनो, तुम्ही खूप रॉयल आहात, रॉयल बापाची मुलं आहात, तर तुमचं रहन सहन सुद्धा खूप रॉयल असणं गरजेचं आहे। बाबांनी मुलांना मधून मधून खूप सुंदर चान्सेस दिले असतात, तर ते चान्स मुलांनी कधी सोडू नये असं बाबांना कायम वाटत असतं। बाबा म्हणतात की मुलांना बाबांकडनं वर्षा घेण्यासाठी जे बाबांनी सांगितलं ते तुम्ही केलं पाहिजे, अशी बाबांची अपेक्षा आहे। आता मोहजित सुद्धा बनणं गरजेचं आहे आणि सतत बाबांची आठवण राहील, आपलं घर बुद्धीत राहील, आपली राजधानी बुद्धीत राहील, ह्या पुरुषार्थामध्ये तुम्ही राहिलं पाहिजे। मुखामध्ये जसा मुलहरा असला पाहिजे, जसं एखादा पानाचा विडा खाल्ला तर आपल्याला बोलता येत नाही, किंवा तोंडामध्ये जर गुळणी ठेवली तर बोलता येत नाही, तसं बाबा सांगतात की मुलांना चूप राहिलं पाहिजे।
आणि मुखामध्ये इतके मधुर आणि गोड शब्द असले पाहिजे. कधीही आपला वेळ हा आलतू फालतू गोष्टींमध्ये वाया घातला नाही पाहिजे. बाबा वरदान सांगतात, मुलांनो, संघटन रूपी किल्ला तुमचा मजबूत बनवाल तर तुम्ही स्नेही आणि संतुष्ट राहाल. संघटनाची शक्ती ही विशेष शक्ती आहे. एक मत संघटनाचा किल्ला कधीही हलू देत नाही. म्हणून याचा आधार आहे, एक दुसऱ्याचे स्नेही बना, एक दुसऱ्यांना रिगार्ड द्या, स्वतःही संतुष्ट राहा आणि सर्वांनाही संतुष्ट करा. कोणालाही डिस्टर्ब करू नका आणि कोणापासूनही तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. एक दुसऱ्याला शुभ भावना द्या, सर्वांकडनं शुभ भावना घ्या, सहयोग द्या, सर्वांचा सहयोग प्राप्त करा. यामुळेच तुमचा संघटन रूपी किल्ला हा मजबूत बनेल आणि संघटनाची शक्ती ही तुम्हाला सतत विजयी बनवण्यासाठी निमित्त बनेल. आणि हीच सेवा, हीच शक्ती सर्वश्रेष्ठ शक्ती मानली गेलेली आहे. बाबा स्लोगन सांगतात, प्रत्येक जे कर्म आहे ते यथार्थ आणि युक्तियुक्त असलं पाहिजे. तीच आत्मा पवित्र गायली जाणार आहे. संकल्पाची शक्ती धारण करा आणि श्रेष्ठ सेवेला वापरा, निमित्त बना. प्रत्येक बच्चा स्वतः प्रती आणि सेवाच्या प्रती उमंग आणि उत्साहाचे संकल्प करत असतो. हे करणार, हे करणार, हे करणार. बाबा सांगतात, आता तुम्ही करून दाखवा. श्रेष्ठ संकल्पाचं बीज तुम्ही नेहमी पेरत राहता. आता त्या संकल्प रूपी बीजाची पालना करा, त्याला पाणी घाला, खत टाका, म्हणजे ते बीज तुम्हाला निश्चित फळरूपी सफलता हे देऊ शकेल. कारण बीजातून फळ प्राप्त होण्यासाठी त्याची पालना करणं आवश्यक आहे. ओम शांती.